मित्रांनो नमस्कार. जायगावमध्ये मैदान होतं 1 तारखेला. ओपनचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये 1,00,000 बक्षीस आहे आणि आता बकासूर त्याच मैदानामध्ये दिसेल आणि सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी 30 तारखेला दिसतील. 30 एप्रिलला 15 पैरे आहेत आपल्याजवळ. कोणते पैरे आहेत बघूया. अंदाजित आहेत पैरे, खरे नसतील, काही खरे असतील सुद्धा. सुरुवात करतो आहे. 1 नंबरचा पैरा मुंबईची जोडी पाळणार आहे आपल्याला त्या मैदानामध्ये दिसेल. शंभू थारचा मानकरी शंभू आणि रायबा ही जोडी आपल्याला पाळताना कदाचित दिसू शकेल, कारण की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सराव पाहिजे. आता पेडगावचं हिंद केसरीचं मैदान एका महिन्यावरतीच आता येऊन ठेपलेलं आहे आणि तीच जय्यत तयारी म्हणून आता जायगावचं मैदान आहे, ओपनचं मैदान आहे. त्या ओपनच्या मैदानामध्ये शंभू आणि रायबा पुन्हा एकदा सज्ज होईल. ते मुंबईची थारची जोडी. 2 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला पळताना दिसणार आहे. नितीनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत. पाखरे आणि लखन हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच फॉर्ममध्ये पळताना दिसू शकेल. आपल्याला 3 नंबरचा पैरा अंदाजित असं मला वाटतंय की विठ्ठल नानांचा जो चिक्या आहे, अजय शेट्टी यांचा जो चिक्या आहे तो आपल्याला पळताना दिसेल. हरण्या यांचा म्हणजेच घरचा साज आपल्याला पळताना दिसेल आणि एकच काय जोडी पळेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राची लक्ष त्या जोडीवरती लागतं आणि ही जोडी चांगली पळते, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि बघूया स्वतः विठ्ठल नानाच असतील या गाडीवरती, कशा पद्धतीनं वेग धारण करते, कशा पद्धतीनं स्पीड पकडते गाडी बघूया. 4 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये किरणप्पा तसेच उत्तम शेटगवळी यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याला करतोय असा हा रैना, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका रैना आपल्याला पळताना दिसू शकेल. दहिगावकरांच्या पाकऱ्यासोबत पुन्हा एकदा हीच जोडी कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात पाळली होती. तीच जोडी पुन्हा एकदा त्याच ताकदीनं त्याच जोशाने पळताना दिसेल. भैया ड्रायव्हर वाटेगावकर या गाडीवरती आपल्याला दिसतील. 5 नंबरचा पैरा आपल्याला पळताना दिसू शकेल. बावधनकरांचा लक्ष आणि वाटेगाव बनतकरांचा बादल ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. त्या मैदानामध्ये रथी महारथी त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत, कारण की आता ओपनची मैदाने खूप कमी होते. कारण की सगळं काय होतं, यात्रेचं मैदान पारंपरिक म्हटलं नाही की सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे येतात त्या मैदानामध्ये येतात आणि खूप जुनं मैदान आहे हे. आणि बघूया आता त्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही जोडी पळताना दिसेल. वाटेगाव बनतकरांचा बादल आणि बावधनकरांचा लक्ष ही जोडी पळताना दिसेल. 6 नंबरचा पैरा पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट आपल्याला सर्जा पळताना दिसेल. निंबाळकर सरांचा सर्जा. हा सर्जा जो आहे तो उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड एकनाथ दादा कंदूर यांच्या राजासोबत पळताना दिसेल. राजा आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी काल पाळली होती आणि कालच्या मैदानामध्ये या जोडीनं जो आहे तो गुलाल जो आहे तो मिळवलेला होता. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. 30 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. 7 नंबरचा पैरा जो आहे अंदाजित पैरा आहे मित्रांनो. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांची आन बाण शान अशा हा पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी सचिन आपल्याला पळताना दिसणार आहे. कासेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आणि सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. त्या मैदानामध्ये ही काल जोडीने 1 नंबर केलेला होता, परंतु लॉबी झाली होती, त्याच्यामुळे निकाल जो आहे तो याडी जायचा कॅन्सल केलेला आहे. तो उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते सचिन आणि सर्जा दादा या जोडीला मिळालं होतं. परंतु काय जोडी पळते, काय जोडी पळवतात हे दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर आणि हीच जोडी 1 तारखेच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पळताना दिसू शकेल. 8 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरचा पैरा कोण असेल. बकासूरचा पैरा जो आहे तो किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती मी सांगेन कोण असेल पैरा. काही लोकांचं म्हणणं आहे की बकासूरचा पैरा सांगू नये, परंतु काय होतं, एक अंदाजित पैरा का होईना पण सांगावं लागतं. खूप लोकांच्या आशा असतात बकासूरचा पैरा तरी काढावं. कमसे कम लाखो लोकांचे फोन मला येतात, लाखो लोकांचे नाही म्हणजे एक 5-50 लोकांचे फोन येतात दिवसात. बकासूर कुठं पळणार आहे, कधी पळणार आहे आणि नक्की कोण असू शकतो, एक अंदाज तरी सांगा. खरा सांगू ना पण अंदाज सांगा. आणि कधी कधी माझं पैरे मला एक कमेंट्स अजून आठवते, एक जणांना कमेंट्स केलेली की 2-3 यूट्यूबर आहेत ते बकासूरचा पैरा फोडतात. ठीक आहे, परंतु माझ्या एक व्हिडिओमध्ये खाली कमेंट्स होती, किरण शिरतोडे पैरे कधी खरं ठरत नाहीत, त्याच्यामुळे किरण शिरतोडे त्यात नसणार आहे. किरण शिरतोडेला उगीच बदनाम करू नका. खरंच खूप छान कमेंट होती, जाऊन बघा, मी डिलीट नाही केली ते अजून. बकासूरचा पैरा मी तिथं सांगेन, अंदाजित सांगेन पैरा. आणि बकासूर कुठल्या मैदानात जायगावमध्ये पळणार आहे मित्रांनो. आता बकासूर आरामावरती आहे, बकासूरचा पैरा तिथंच येईल.
9 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे मैदान झालं होतं देगाव तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा जो आहे तो सेमीमध्ये पराभव करणारी जोडी म्हणजे मथुर आणि सेवा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. 10 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे देगावचं ओपनचं भव्य दिव्य मैदान झालं असे हे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले जिंजर कंपनी वरद जिंजर कंपनी विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक आणि त्या कार्तिकसोबत पळताना दिसू शकेल किस्मत हा बैल. किस्मत आणि कार्तिक ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. एक अंदाजित पैरा आहेत मित्रांनो. 11 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सातारचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारा असा हा सातारा एक्सप्रेस गोडोलीकरांचा बलमा. हा बलमा आपल्याला पळताना दिसेल निमगावकरांच्या सावकारसोबत. सावकार आणि बलमा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. 12 नंबरचा पैरा कोरेगावकरांची आन बाण शाण असा हा कोरेगावकरांचा महिब्या आपल्याला पळताना दिसेल भवानी यासोबत. हा सुद्धा एक टॉपचा नंदी आहे भवानी आणि महिब्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं त्याचं वेग आहे, कशा पद्धतीनं दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे. आतनं बाहेरनं कसाही टाका तो निकाल घेतो तर घेतोच. बघूया कशा पद्धतीनं ही एक जोडी एक अंदाजित पैरा हा सुद्धा आहे. कुणाला जर वाटत असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 13 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला घोडा म्हटलं जातं असा हा डायमंड लेंगरेकरांचा डायमंड आपल्याला पळताना दिसू शकेल त्यांच्याच घरच्या साजासोबत रेहमान आणि डायमंड हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये 30 तारखेच्या मैदानामध्ये. 14 नंबरचा पैरा हा पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी असलेला हा नवनाथ जगदाळे यांचा लक्ष आपल्याला पळताना दिसू शकेल. अंदाजित मला वाटतंय शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या या नंदीसोबत. बघूया कशा पद्धतीनं हा सुद्धा वेग धारण करेल स्पीड. 15 नंबरचा पैरा घरणिकेकरांचा हिंद केसरी चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा घरणिकेकरांचा राजा आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणारा असा हा त्यांचा सुंदर जो आहे तो आता बारीक ड्रायव्हर शिरसवडी यांच्याकडे आहे. त्यांच्या दावणीला आहे आता सध्या आणि ते चांगल्या पद्धतीने त्याला ट्रेनिंग देत आहेत. घरणिकेकरांचा राजा आणि सुंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि एक अजून एक पैरा मला आठवते की हा पैरा होण्याची दाट जी आहे ती शक्यता होऊ शकते. बघूया कशा पद्धतीनं तो पैरा जो आहे तो होऊ शकतो. मानघरेकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसू शकेल. मानघरकरांचं वादळ जे आहे आपल्याला तर पळताना दिसू शकेल. तो बादल नावाचा नंदी आहे बघा पुणे साईडचाच आहे त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल. हे होते माझे एक अंदाजित पैरे संभावित पैरे. काही खरी ठरतील काही खरेसुद्धा ठरणार नाहीत परंतु बघूया कशा पद्धतीनं त्या मैदानामध्ये नियोजन जे आहे ते प्रत्येक नंदीचं प्रत्येक मालक कशा पद्धतीने करतो आहे. आणि खूप लोकांची एक उत्सुकता होते की पैरे सांगावं पैऱ्याशिवाय मजा नाहीत. किरण शिरतोळेच्या व्हिडिओला पैरे सांगितले तुम्हाला अंदाजित आहेत. धन्यवाद.